सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 23 मध्ये। मी उभा आहे दुओमो चर्चच्या वर। मिलानमधला सर्वात मोठा चर्च, सर्वात जुना चर्च बोलू शकतो। या चर्चला 600 वर्ष लागली मित्रांनो बनवायला। 800 स्टॅच्यूज आहेत, 800 स्टॅच्यूज आहेत। तुम्हाला सगळ्या वॉलवरती कोण ना कोण दिसेलच। भरपूर मोठा पियानो टाईप आहे, त्याच्यामुळे त्याची स्किन तो जिवंत असतानाच काढलेली होती। हाच तो माणूस आहे आणि ह्याच्या ज्या अंगावरती कपडे आहेत ना, कपडे नाही आहेत ॲक्च्युली, त्याची स्किन आहे। हे बघा, हे लोक फिरत आहेत। हे ड्रॉइंगच्या मधोमध एक होल आहे, तर ते 3 टाइम गोल फिरून तुम्ही तुमच्यासाठी लक मागताय। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर यूट्यूब चॅनल। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 23 मध्ये। आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेलो आहे डुओमो चर्चच्या बाजूलाच। डुओमो चर्च इकडचा मिलानचा सर्वात मोठा चर्च आहे। आणि हा बघा, चर्च इकडे आहे आणि मी बसलो इथे। एक स्पॉट आहे इकडे, वरती स्टॅच्यू आहे। स्टॅच्यूच्या बाजूला बसायला बनवलं एकदम मस्तपैकी। आणि डुओमो चर्चच्या समोरच एक गॅलरी आहे मोठी, जिकडे भरपूर लक्झरी प्रोडक्ट्स भेटतात। मिलान तर कॅपिटलच आहे, एकदम फॅशन हब आहे लक्झरी प्रोडक्ट्सचा। सो आतमध्ये भरपूर सारे लक्झरी प्रोडक्ट्स आहेत। सो ते तुम्हाला एक गॅलरी दाखवीन आता आणि एक्सप्लोर करूया आतमध्ये। ही बघा, ती गॅलरी आहे तिकडे। त्याच्या आतमध्ये स्टार्टलाच तुम्हाला लुई विटॉन, शनेल, हे सगळे म्हणजे लक्झरी ब्रँड्स आहेत। चला तिकडे जाऊया आतमध्ये। जसं मी तुम्हाला सांगितलेलं, सर्वात मोठा इकडचा मिलानचा जो हब आहे, फॅशन हबचा जो स्ट्रीट आहे, त्या स्ट्रीटवरती मी आलेलो आणि इथे भरपूर लक्झरी प्रोडक्ट्सचे शॉप्स आहेत। आणि त्याच्यामध्ये हे एक छोटंसं एक लक टाईप आहे। इकडे एक होल आहे ग्राउंडवरती। त्या होलवरती तुम्ही 3दा गोल फिरलात ना की तुम्हाला लक भेटतो। हे बघा, हे लोक फिरत आहेत। हे ड्रॉइंगच्या मधोमध एक होल आहे, तर ते 3 टाइम गोल फिरून तुम्ही तुमच्यासाठी लक मागताय, असं एक रिच्युअल आहे। आणि भरपूर एक्सपेन्सिव्ह शॉप्स आहेत या गॅलरीमध्ये। हे डुओमो चर्चच्या बाजूचीच गॅलरी आहे, तुम्ही इकडे पण येऊ शकता। भरपूर मोठं हे आहे। आणि भरपूर ब्युटिफुल सुद्धा आहे। आणि सगळे लक्झरी प्रोडक्ट्स आहेत इथे, लक्झरी शॉप्स। आणि याच्या त्या साईडलाच समोरच डुओमो चर्च आहे इकडचा। चर्चच्या आतमध्ये आलेलो आहे आणि व्ह्यू बघा। भरपूर मोठा चर्च आहे, 600 वर्ष लागली याला बनवायला, 600 इयर्स। आणि असं बोललं जातं की इथे 800 स्टॅच्यूज आहेत, 800 स्टॅच्यूज आहेत। तुम्हाला सगळ्या वॉलवरती कोण ना कोण दिसेलच। 800 स्टॅच्यूज। हे होली वॉटर, हे बघा, पिलर्सवरती पण स्टॅच्यूज आहेत। टोटल या चर्चवरती म्हणजे पूर्ण जेवढं तुम्ही बघाल बाहेर आतमध्ये सगळीकडे 800 स्टॅच्यूज आहेत। सो भरपूर मोठा म्हणजे टाईम लागणारच, 600 वर्ष लागणारच बरोबर एवढ्या सगळ्या गोष्टी करायला। जास्त जोरात मी बोलत नाही कारण की ते लोक प्रे करत आहेत।
मित्रांनो, एकदम पुढच्या बाजूला आलो आहे मी. हे बघा, इकडून म्युझिक प्ले व्हायची. एक बोलू शकता हे भरपूर मोठा पियानो टाईप आहे. प्रेयरसाठी तिकडे वाजवलं जातं आणि आत्ताही वाजवलं जातं प्रेयर. आत्ताही तिथून भरपूर लोक असतील, स्किलफुल लोक आहेत ना, तेच वाजवू शकतात एवढा मोठा पियानो. आणि इकडे एक असा स्टॅच्यूसुद्धा आहे जो एका माणसाचा आहे, म्हणजे ज्या माणसाला ज्याची स्किन काढलेली होती जिवंत असतानाच. कारण की तो ख्रिश्चियानिटी हे करत होता, स्प्रेड करत होता दुसऱ्या देशांमध्ये जाऊन. त्याच्यामुळे त्याची स्किन तो जिवंत असतानाच काढलेली होती. आणि हे बघा, ज्या स्टॅच्यूबद्दल मी बोलत होतो हाच तो माणूस आहे. आणि ह्याच्या ज्या अंगावरती कपडे आहेत ना, कपडे नाही आहेत ॲक्च्युली, त्याची स्किन आहे. हे एकदम मागे तुम्हाला भेटेल स्टॅच्यू. सर्वात जास्त इम्पॉर्टंट स्टॅच्यू मानला जातो. 800 स्टॅच्यूजपैकी मला हाच एक जरा डिस्टर्बिंग स्टॅच्यू वाटतो. सेंट बार्थोलोमीच आहे हा. एक ख्रिश्चन सेंट होता बार्थोलोमियो, जो ख्रिश्चॅनिटी स्प्रेड करत होता दुसऱ्या कॉन्टिनेंटमध्ये असं. आणि तिकडच्या लोकांनी याच्यासोबत असा हाल केला, त्याची स्किन काढून जिवंत असतानाच त्याच्या अंगावरती मग टाकून दिली, मग तो मेला असं. विंडोज बघा मित्रांनो, केवढे मोठे आहेत, कलरफुल एकदम. मी उभा आहे दुमो चर्चच्या वर. मिलानमधला सर्वात मोठा चर्च, सर्वात जुना चर्च बोलू शकता. एखादा म्हणजे अजून एक चर्च आहे जुना त्यात, आणि हा एक जुना चर्च आहे. या चर्चला 600 वर्ष लागली मित्रांनो बनवायला. आणि आता मी त्याच्या रूफ टॉपवरती आहे. हा बघा, लिफ्टनी तुम्ही येऊ शकता. तिकीट्स घ्यावे लागतात बेसिकली. लिफ्ट वगैरे आहे, स्टेअर्स आहे. लिफ्टमध्ये तुम्हाला थोडे पैसे जास्त द्यावे लागतील. आणि पूर्ण मिलानचा व्ह्यू आहे. भरपूर स्टॅच्यूज आहेत मित्रांनो, आणि सगळ्या वॉलवरती वेगळे स्टॅच्यूज आहेत माणसांचे. हा वाला स्टॅच्यू बघा मित्रांनो. मला वाटतं हा इकडचा सर्वात इम्पॉर्टंट स्क्वेअर टाईप आहे, कारण की इकडे एक मध्ये मूर्ती आहे सेरिनची, आणि त्याला सराउंडेड 3 मूर्त्या आहेत. मे बी इकडची एक मूर्ती गायब आहे, पण तिन्ही मूर्त्या त्याच्यावरती ओरडत आहेत. आणि त्याचं कपडे बघून असं वाटतं ग्लॅडिएटर्सचे कपडे त्या टायमाचे. मिनिंगफुल असेल काहीतरी. 4 पिलर्सच्या मध्ये ही स्टॅच्यू आहे सेरिनची. आज मंगळवार आहे म्हणून जास्त गर्दी नाही आहे, नाहीतर भरपूर गर्दी असते इथे. أصحابك تنزل من هون.
टूर तर झाला. माझ्या तिकीटमध्ये जास्त काय नव्हतं, फक्त आतमधलं कॅथेड्रल होतं आणि टेरेस होता. जर तुम्हाला हे बघायचं असेल, आर्किओलॉजिकल साईट पण आहे इथे, ती पण बघू शकता. आणि लिफ्टच घ्या, मी लिफ्टच घेतलेली, कारण की 300 शिड्या चढायच्या आहेत आणि मग 300 उतरायचे आहेत, त्याच्यामुळे भरपूर डिफिकल्ट होऊन जातं. सो बेटर आहे लिफ्ट घ्या. लिफ्टमध्ये पण एक सीन असा आहे की तुम्हाला उतरताना 300 शिड्या उतरावंच लागणार, लिफ्ट तुम्हाला खाली नेत नाही. तर बघा बाहेरून असा चर्च दिसतो एक्झिट मारल्यानंतर लेफ्ट साईडनी, आणि राईट साईडनी मागे गेट नंबर 2 आहे. त्या गेट नंबर 2ला लिफ्ट आहे. गेट नंबर 1 आहे त्याला स्टेअर्स आहेत आणि इथून एंट्री आहे मधून. जेवढ्या लवकर तुम्ही येऊ शकता तेवढ्या लवकर या, कारण की नंतर मग गर्दी वाढत जाते, मग भरपूर तुम्ही डिले होणार आणि मग तुमचं सगळंच डिले होईल, नेक्स्ट ट्रिपचं सगळं जे काही प्लॅनिंग असेल ते. कारण की हेच एक टुरिस्टिक एरिया आहे. आता बघा हा पूर्ण ग्रुप जाणार आहे आतमध्ये, मग पूर्ण डिले होणार. पुढून असा आहे बघा व्ह्यू डुओमो. भरपूर मोठा कॅथेड्रल आहे, 800 स्टॅच्यूज, 600 वर्ष कन्स्ट्रक्शन आणि बरीच हिस्ट्री. सो जर तुम्ही येत असाल तर नक्कीच मिलानमध्ये याला व्हिजिट करा. आणि बरेच अजून चर्च आहेत, त्यांनाही व्हिजिट करा. चला, या ब्लॉगसाठी एवढंच. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. चला.